अशा प्रकारच्या जर आपण छोट्या छोट्या लायब्ररी प्रत्येक तुमच्या भागामध्ये जर उभा केल्या तर त्याचा तुमच्या भविष्याला लोकांना फायदा होईल. आणि तेच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांचे विचार किंवा त्यांना जे अपेक्षित होतं ते पुढे जाईल असं मला वैयक्तिक वाटतं. तसेच बऱ्याच लोकांना वाटतं, यातल्या मी नाही. तर नवीन पोरांना काय किंवा किमान आम्हाला डीजेच पाहिजे, डीजे असल्याशिवाय जयंती साजरी होत नाही, नाचलंच पाहिजे. आपण किमान बघा, आता एकच सण म्हणलं तरी त्याला उत्सव जर साजरा करायचा आहे की त्याचा भावी पिढीला सुद्धा फायदा व्हायला पाहिजे, किंवा डॉक्टर बाबासाहेब कोण होते, काय होते, त्यांचं जीवनचरित्र सगळ्याला माहित पाहिजे. आता विचारायला सुरुवात केली तर बऱ्याच लोकांना त्यांच्याविषयी सांगता येणार नाही. तर महत्वाचं ते की ते कळले पाहिजे, ते वाचले पाहिजेत, हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणता की आम्ही बाहेरचे डीजे लावले, तर ते कदाचित मग मागच्या वर्षी आम्ही गणपतीला केलं होतं तसं जिल्ह्याच्या बॉर्डरवर नाकाबंदी होईल आणि ते डीजे तिकडे राहतील निघून. तुम्ही विनाकारण तुमचे पैसे अडकून जातील त्यांच्याकडे. तर कृपा करून त्या विनंती आहे की आपण त्या डीजेच्या पैशाच्या ऐवजी माझं पण मी कॉन्ट्रीब्युशन देणार त्यासाठी पुस्तकासाठी, तर सर्वांनी मिळून त्याला पुढाकार घ्यावा असं मला वाटतं वैयक्तिक. आणि दुसरं, शिवाजी चौकामध्ये दरवर्षी मिरवणूक आपलं गणपती सारखंच होतं की आम्हाला देखावा साजरा करायचा आहे, 10 वाजेपर्यंत तिथं कोणी येत नाही. तर प्रत्येकाला विनंती की त्यांनी जर आपण गणपतीला यावर्षी तसं सुरळीत केलं होतं की 9 वाजल्यापासूनच लोक यायला सुरुवात झाली होती, तर तिथं लवकर जर आले तर प्रत्येकाला संधी मिळेल. तर त्यांनी त्या प्रकारे आपण नियोजन करूच. 15-16 काय 18 मंडळ आहेत, प्रत्येकाला ज्याला कोणाला तिथं देखावा साजरा करायचा त्याला समान संधी मिळेल. किंवा एकाचा आला मी अर्धा तास करतो मग नंतर वेळ होऊन जातो, तर कृपा करून तसं न करता आपण थोडं लवकर 8 वाजल्यापासून जर देखावे साजरे करायला सुरुवात केली तर सर्वांना संधी मिळेल. 10-15 मिनिटाचा 10 मिनिटाचा जरी वेळ मिळाला तरी चांगलं सादरीकरण होईल. आणि आपण सर्वांनी आकर्षक, सुंदर, लोकाभिमुख, लोक प्रबोधन करणारे देखावे साजरे करावेत. त्यातून काहीतरी चांगलं घडेल अशा प्रकारे सादरीकरण करावं असं मी पोलीस प्रशासनाकडे आपणाला आवाहन करतो. आणि त्यानंतर मी यावर्षी परत जाताना बऱ्याच ठिकाणी गोंधळ झाला होता, तो कृपा करून अगोदरच्या दिवशी सर्वांनी जो काय कार्यक्रम आहे तो शांततेत पार पाडावा. घरी जाताना हुलडबाजी करणं हे टाळलं पाहिजे. आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. त्यांनी एवढं भारताला संविधान दिलंय आणि आपणच ते कायदे पाळायचे नाहीत, कायदे मोडायचं ठरवलं तर मग हे फार चुकीचं होईल. आणि आपला जेवायचा विषय फक्त डीजे पुरता मर्यादित असतो. तेवढं न करता आपलं यावर्षी असं आहे की आपण मीटिंग लवकर घेण्याचा उद्देश तोच आहे की कृपा करून कोणी बाहेरच्या डीजेला आम्ही सुपारी दिली आणि असं केलंय तर अचानक एखाद्या वेळेस काय माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या पण सूचना आहेत की आपल्या अंबाजोगाईमध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये मागील जवळपास गणपती उत्सवापासून कुठेही डीजे लावलेले नाहीत. ज्या ठिकाणचे डीजे लावलेले आहेत त्या ठिकाणच्या डीजेवर नंतर कारवाई करण्यात आलेली आहे आणि मंडळावर पण गुन्हे दाखल केलेले आहेत. तर कृपा करून कसं आहे, आपल्यावर कुठला गुन्हा दाखल होऊ नये जयंती निमित्तानं त्या दृष्टीने आपण आपली खबरदारी घेणं आवश्यक आहे. आणि डीजे शिवाय सुद्धा खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत की ती वर्षभर लोकांच्या लक्षात राहतील. तर आम्ही सरांना सुद्धा बोललो, बऱ्याच लोकांना माझ्याकडे जेवढे आले होते त्यांना बोललो की सर आपण आता पुस्तकाचं गाव म्हणून अंबाजोगाईमध्ये सुरू होत आहे, प्रकल्प बऱ्यापैकी चालू आहे. तर आपण ज्या ठिकाणी समाज घरं आहेत किंवा बौद्ध विहार आहेत अशा ठिकाणी आपण डीजेच्या पैशातून एखादं कपाट ठेवून